आणि आता एक मोठी आणि दुःखद बातमी। भारताचे ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ, पश्चिम घाट तज्ञ समितीचे अध्यक्ष आणि निसर्गप्रेमी डॉक्टर माधव गाडगीळ यांचं अल्पशा आजारानं निधन झालंय। वयाच्या 83व्या वर्षी पुण्यातील डॉक्टर शिरीष प्रयाग हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनानं पर्यावरण आणि परिसंस्था संवर्धनासाठी सातत्यानं आवाज उठवणारा एक विद्वान मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली जाते। डॉक्टर गाडगीळ यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या पाषाणमधील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर दुपारी 4 वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। डॉक्टर माधव गाडगीळ यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे निसर्ग आणि पर्यावरणाच्या अभ्यासासाठी समर्पित केलं होतं। पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी त्यांनी दिलेला गाडगीळ समितीचा अहवाल आजही पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। निसर्ग आणि लोकसहभाग केवळ कायदे करून पर्यावरण वाचणार नाही, तर त्यात स्थानिक लोकांचा सहभाग हवा असा त्यांचा ठाम आग्रह होता। आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं होतं। आणि अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, अतिशय दुःखद बातमी, माधव गाडगीळ यांचं निधन झालंय। प्राजक्ता, दुःखद आणि तितकीच दुर्दैवी बातमी म्हणावी लागेल। हल्लीच्या काळामध्ये पर्यावरणाच्या बाबतीत अत्यंत आग्रहानं आणि महत्त्वाचं म्हणजे वैज्ञानिक संशोधनानं तितक्याच अधिकारानं बोलणारं व्यक्तिमत्व म्हणून माधव गाडगीळ यांचं पाहिलं जात होतं। अलीकडच्या काळात बिबट्यांच्या बाबतीमध्ये त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती प्रचंड गाजलेली होती। बिबट्यांच्या या अशा पद्धतीच्या उपाययोजनांनी काहीच होणार नाही, तर हे बिबटे पकडून मारले पाहिजेत जे प्रमाणापेक्षा जास्त वाढलेले आहेत। आणि त्यासाठी त्यांनी संशोधन जे त्याचे दाखले दिलेले होते, ज्या पद्धतीनं मार्गारकुळातल्या या प्राण्यांचे प्रजनन आणि त्याचा परिणाम आहे तो प्रमाणाबाहेर गेल्यानंतर त्याच्यावरती काय काय रेमेडीज घेतल्या पाहिजेत त्यावरून ते चर्चेत आलेले होते। वय वार्धक्य जरी त्यांचं असलं तरी अत्यंत सजग होते या सगळ्या पर्यावरणाच्या बाबतीमध्ये। रोज वर्तमानपत्रांमध्ये येणाऱ्या बातम्या, समाज माध्यमांमधल्या बातम्या याबाबत ते अलर्ट राहायचे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल फोन न वापरणारे संशोधक अशी त्यांची ओळख होती। बऱ्याच गोष्टी या माधव गाडगीळांच्या बाबतीनं सांगता येऊ शकतील। पश्चिम घाटाचा जो अहवाल त्यांनी दिलेला होता, हा अहवाल जागतिक पातळीवरती नावाजला गेला आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा या पश्चिम घाटाचं संवर्धन करण्यासाठी काय काय करायला हवं या सगळ्या गोष्टींची नोंद या अहवालामध्ये असल्यामुळे एक मोठं डॉक्युमेंट जे आहे ते या पश्चिम घाटाच्या दृष्टीनं तयार झालेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवरती या निसर्गामध्ये फिरून अनेक रानवाटांनी, डोंगरदऱ्यांनी फिरून त्यांनी माहिती जी आहे ती गोळा केलेली होती। यासाठी अनेक विद्यार्थी त्यांनी तयार केले। इतकंच नाही तर लोकसहभाग जो त्यांचा प्रमुख आग्रह असायचा, स्थानिक नागरिक जे आहेत किंवा आदिवासी जे आहेत यांनी त्यांच्या भूमिका कशा पद्धतीने मांडल्या पाहिजेत याबाबत ते सतत बोलत राहायचे। कायदे करून केवळ ते कागदावरती राहतात, त्याची अंमलबजावणी जर करायची असेल तर प्रत्येकाला या पर्यावरणाचं रखवालदार व्हावं लागेल असं त्यांचं मत असायचं। अत्यंत मोठी हानी पर्यावरण क्षेत्राची झाली आहे। याचं कारण इतक्या मोठ्या ताकदीचा आणि अधिकारवाणीनं बोलणारा दुसरा संशोधक आता क्वचितच कुणी उरला असेल। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती डॉक्टर माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली वाहनं हे तितकंच दुर्दैवी आणि दुःखद आहे। त्यांना या सगळ्या प्रक्रियेतून लोकांना वैज्ञानिक साक्षर करण्यासाठी पर्यावरणाच्या बाबतीत त्यांनी मांडलेली आग्रही भूमिका जी आहे ती कायम सर्वांच्या लक्षात राहील। सरकारनेही त्यांचा पद्मभूषण आणि पद्मश्री देऊन त्यांच्या या कर्तृत्वासाठी गौरव केलेला आहे यापूर्वीच। आज संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील। त्यांच्या या जाण्यानं तमाम पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जाते। एक तपस्वी या पर्यावरण क्षेत्रातला गेलाय अशी भावना जी आहे ती सर्वांच्या मनामध्ये। प्राजक्ता, खरंय। वैभव, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।